तर बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा सध्या नागपुरात दाखल झालेला आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले, शेकडो कार्यकर्त्यांसह ते नागपुरात दाखल झालेले आहेत आणि याच मोर्चातून आपला सोबत बोलण्यासाठी राजू शेट्टी काही वेळातच जोडले जाणार आहेत। आपले प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। अनिरुद्ध आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, राजू शेट्टी तुमच्या सोबत आहेत। थांबलेला होता मात्र नक्कीच राजू शेट्टी सध्या माझ्या सोबत आहे। काही वेळ जो आहे तो मोर्चा थांबलेला होता आणि आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण राजू शेट्टी यांच्याशी बोलणार आहोत। सर, मोर्चा जो आहे तो काही काळासाठी थांबला होता, मोठ्या प्रमाणात जाम जो आहे तो रस्त्यावर लागलेला आहे। तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात। सकाळपासून मी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे, परंतु सगळीकडून रस्ते जाम झालेले आहेत। प्रचंड शेतकऱ्यांचा ओघ आलेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक अविश्वासाचा, सरकारबद्दल अविश्वास निर्माण झालेला आहे। सरकार आपल्याला फसवतंय, गंडवतंय। सरकार वारंवार फक्त आपल्या भावनेशी चेष्टा करतं, खेळपखंडोबा करतं, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र 7-12 कोरा करण्याबद्दल काही हालचाल करत नाही। हा रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिसतो आहे। आज तुम्हाला सरकारने बैठकीचं निमंत्रण दिलं होतं, मात्र कोणीही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बैठकीसाठी गेले नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। हा सुद्धा एक फार्स आहे। एक तर सरकारला माहिती होतं की आम्ही सगळेजण आज इकडे नागपूरला येणार आहोत आणि नागपूरला येण्याच्या दिशेनं आम्ही सगळेजण काल प्रवासामध्ये असताना अचानक काल दुपारी बावनकुळेंचा फोन आला की तुम्हाला उद्या मंत्रालयामध्ये बैठकीला यायचं आहे, नंतर सह्याद्रीवर बोलवलं। एक तर यांच्यासारख्या आमच्याकडे काही चार्टर फ्लाईट नाहीत। आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या चळवळीच्या निमित्तानं असतो आणि अचानक आदल्या दिवशी हे आम्हाला सांगतात, बरं यांचे रस्ते इतके दिव्य आहेत की मुंबईमध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये पोहोचू शकत नाही आणि मुळामध्ये आम्ही नागपूरला येऊ नये, नागपूरच्या या आंदोलनामधले आमचा सहभाग होऊ नये या उद्देशानंच अचानक यांनी बैठक बोलवली। खरं तर मला सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की बैठक आम्हाला बोलवून तुम्ही काय सांगणार होता? तुम्ही जी काय कमिटी नेमली आहे त्या कमिटीनं काय दिवे लावले? त्या कमिटीच्या किती बैठका झाल्या? त्याचं प्रोसिडिंग काय आहे का? त्यांनी काय अहवाल दिला का? आणि आतापर्यंत फक्त बैठका करून तुम्ही नेमकं साध्य काय केलं याचं उत्तर पहिल्यांदा सरकारनं द्यावं। आजच्या या आंदोलनातली हवा घालवण्यासाठीच त्यांनी घाई गडबडीनं बैठक बोलवली। यांनी बैठकच यांना बोलवायची तर गेल्या आठवड्यात का नाही बोलवली? आधी 4-8 दिवस आधी का सूचना दिली नाही? आम्ही मोर्चा 1-2 दिवस पुढे ढकलला असता, परंतु त्यांनी तसं केलेलं नाही। 28 तारखेला मोर्चा आहे म्हटल्यानंतर 27 तारखेला यांचा निरोप येतो की तुम्ही बैठकीला या। आता जर पाहिलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहे। शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपुरात शेतकरी आता शिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रस्ते जाम झालेले आहे। पुढची तुमची काय रणनीती असणार आहे? ये तो झाकी आहे, आगे आगे देखो होता है क्या। आता जर तुमची जी आहे ती सभा होणार आहे नागपुरात, बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याची जी आहे तो इशारा दिलेला आहे। 5 वाजेपर्यंतचा बच्चू कडूंचा अल्टिमेटम सरकारला होता। अजूनही वेळ गेलेली नाही, अजून 1 तासभर सरकारकडे आहे। आम्हाला बोलवायची गरज नाही, आमच्यावर चर्चा करायची गरज नाही। मुंबईतनच घोषणा करून टाका, 7-12 कोरा झाला। आम्ही मुख्यमंत्र्याचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा जयघोष करत घराकडे जातो। आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते तुमच्यासोबत आलेले आहेत। सभास्थळी तुमची आधी सभा होणार आहे की सभा न करताच तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर जाणार? नाही, सभेच्या ठिकाणी आधी आम्ही जाणार आहोत। सभेच्या ठिकाणी आता राज्यभरातून दिव्यांग असतील, शेतकरी असतील, मच्छीमार असतील किंवा शेतमजूर असतील हे दाखल झालेले आहेत आणि अशात आता नागपुरात गर्दी व्हायला लागलेली आहे। तुम्ही काय आवाहन कराल? नाही, ही परिस्थिती सरकारने ओढवून घेतलेली आहे, त्याच्यावर उत्तर तर सरकारने शोधायचं आहे। सरकारने उत्तर शोधायचं आहे, हे बरोबर आहे। पण आता जर पाहिलं तर आता मोठ्या बाजूने शेतकरी आणि आंदोलक सध्या संपूर्ण नागपूरच्या दिशेने आलेले आहे। गुरंढोरं, मेंढ्या आणि जेवणाचं साहित्य घेऊन आलेले आहे। किती दिवसापर्यंतचं तुमचं प्लॅनिंग आहे? बळीराजा काय करू शकतो याची ही झलक आहे आणि आम्ही 8-8, 10-10, 15-15 दिवस खड्यावर राखण करणारी माणसं आहोत। आम्हाला काय हो,
आता हे आमचं सगळं खळच यांनी लुटून नेलेलं आहे आणि खळं लुटून कुठं आलंय, नागपूरला आलंय. म्हणून नागपूरला येऊन राखण करायला आम्हाला काही अडचण नाही आणि पोटापाण्यालाही काही कमी पडणार नाही. मोर्चाच्या ठिकाणी जे आहे ते शौचालयाची जी आहे ते व्यवस्था नसल्याचं आपल्याला तिथे पाहायला मिळते. 2 वेळा मोर्चाचं ठिकाण बदलावं लागलेलं आहे. त्याच्यावरही मार्ग काढू आम्ही. नक्कीच. तर हे होते राजू शेट्टी. यांनी जो आहे मोर्चा इशारा दिलेला आहे. त्यामुळं बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांचं हे आंदोलन नेमकं काय वळण घेतं हे पाहणं आता खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. निश्चितच धन्यवाद अनिरुद्ध ताजा अपडेट देण्यासाठी.